नक्कीच पाहायला मिळाले. पहिला असेल तो नक्कीच सर्वांचा लाडका धाड स्पोर्ट्स कोल्हापूर जिल्ह्याला बिलॉंग करणारा संघ या मैदानात नक्कीच पहिला सेमीफायनलिस्ट झाला. त्याच्या सोबतीने दुसरा सेमीफायनलिस्ट असेल या रत्नागिरीतील यंग बॉयज संघ, हा देखील दुसऱ्या फेरीतील म्हणजे सेमीफायनलिस्ट झाला. तर आता आजच्या या रजनीमधील 2 सेमीफायनलिस्ट कोण होणार हे देखील येणारा काळ या मैदानात सांगून जाईल. चला पंचांना नम्र विनंती असेल, सामन्याला सुरुवात करून घ्यायची असेल. चला यंग बॉयज संघ आणि आंबेशर संघ खेळ थांबवायचा आहे, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. केतन जगताप सर त्वरित जरा या, थोडासा त्रास देतोय तुम्हाला आम्ही. नक्कीच या सामन्याला पंच म्हणून लाभले ते सर्वांचे लाडके साहिल मोंडकर, भगवती स्पोर्ट्स संघाला बिलॉंग करणारे खेळाडू, नक्कीच दर्जेदार लिफ्टर म्हणून रत्नागिरीत ओळख असणारे साहिल मोंडकर नक्कीच या मैदानाच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. आणि त्याच्या सोबत असतील SK स्पोर्ट्स संघाचे मातब्बर खेळाडू ओमकार देवरुखकर, हे देखील मैदानाच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. नक्कीच गुणलेखकाचे काम करताना आमचे सर्वांचे लाडके LVC संघाचे कर्णधार गणेशजी डापळे या ठिकाणी गुणलेखकाचं काम करताना. चला सामन्याच्या दिशेने जाऊया. या ठिकाणी रंगतदार सामना, आजच्या रजनीमधील दुसरा होणारा सामना, एक तुल्यबळ सामना म्हणावा लागेल. एका साईडला असेल आंबेशेत गावातील भरणा असलेला संघ ऑल आंबेशेत संघ, आणि त्याच्या विरुद्ध असेल या गवडीवाड्यातील शान नक्कीच यंग बॉयज संघ. नक्कीच बघायला गेलं तर दर्जेदार संघ म्हणावा लागेल. यंग बॉयज अ संघ नक्कीच एक सेमीफायनलिस्ट झालाय. दुसरा संघ देखील होणार का, तर याचं उत्तर या ठिकाणी कळणार का, याचं देखील येणारा काळ सांगून जाईल. नक्कीच रवीजी शिंदे सरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत रवीजी शिंदे यांच्यासाठी. अप्रतिम हे मानाचे चषक या ठिकाणी रवीजी शिंदे यांच्याकडनं दिले गेले आहेत. नक्कीच बोलावं देखील तेवढं कौतुक कमी असेल. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते, पंचांचा इशारा येतोय, पाहूया. नक्कीच एका साईडला असेल आंबेशेत संघ, रत्नागिरीतील मातब्बर खेळाडूंचा संघ भरणा असलेला संघ. त्यामध्ये पाहायला गेला तर मुन्ना असेल, बबी मुन्ना सोबत असेल एक दर्जेदार. या ठिकाणी पाहूया पहिल्या गुणापासून कोण सरसताना शॉर्ट लिपचा वापर केला जातोय. या ठिकाणी पाहूया प्रयत्न तर केला जातोय. दर्जेदार खेळ यश मांडवकर आणि यांच्या मार्गदर्शन लिफ्टरच्या भूमिकेत मात्र या ठिकाणी चूक घडली जाते. गुण मात्र मिळतोय या ठिकाणी नक्कीच यंग बॉयज संघाच्या पारड्यामध्ये. एका गुणाने पॉइंट टेबल ऑन होतंय. 1 लव वनदावचा चाललेला खेळ, काय दर्जेदार अटॅकिंग सर्व्हिस पाहायला मिळते. अटॅकिंग पॉवर मुन्ना ऑन फायर, काय खेळ खेळला जातोय. नक्कीच यश याचा यशस्वी खेळ नक्कीच मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. या ठिकाणी नक्कीच अटॅकिंग पॉवर सर्व्हिस पाहायला मिळणार का, तर त्याचं उत्तर देण्यासाठी सज्ज असेल यश. दर्जेदार सर्व्हिस टाकण्याचा प्रयत्न, नक्कीच दबाव निर्माण करण्याची गरज असेल. अप्रतिम खेळ, नक्कीच अटॅकिंग पॉवर. या ठिकाणी ब्लॉक चुकला जातोय. गुण मात्र मिळतोय यंग बॉयज संघाच्या पारड्यामध्ये. एका गुणानुसार पॉइंट टेबल ऑन असेल. 2-1. अदीम चिकटे यांचं स्टेजवर स्थानापन्न झालेले आहेत, यांचं देखील स्वागत केलं जात आहे मोरे सरांच्या हस्ते. अदीम चिकटे यांचं स्वागत केलं जाते. दर्जेदार खेळ मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. अप्रतिम खेळ, या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न, काय चुर असं म्हणावे लागेल. प्रत्येक गुणाला देखील तेवढाच दर्जेदार काय ब्लॉकिंग केली जाते. अप्रतिम ब्लॉकिंग या ठिकाणी, या ब्लॉक निशिर गुण मात्र मिळतोय. नक्कीच
2 ऑल. 2च्या बरोबरीमध्ये चाललेला खेळ कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. कालच्या रजनीमधील ज्या ज्या संघाने पहिला सेट जिंकला त्याच संघाने या ठिकाणी विजय संपादन केला. म्हणजे लागोपाठचे दोन्ही सेट मारले. तिसरा सेट कुठल्याच संघाकडनं पाहायला मिळाला नाही. गुण मात्र मिळतोय यंग बॉयज संघाच्या पारड्यामध्ये. नक्कीच दर्जेदार खेळ दोन्ही संघाच्या दरम्यान पाहायला मिळतोय. पाहायला गेला तर कुठेतरी दबाव निर्माण करण्याची गरज असेल. दबाव म्हणजे विजयाची वाटचाल करण्याची पावलं. या ठिकाणी कोणता संघ रोवणार हे देखील तेवढंच महत्त्वाचं असेल. ॲग्रेसिव्ह अटॅक नक्कीच या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय. यंग बॉईज संघाकडनं चूक घडली जाते. चूक माफी नसेल हा गुण मात्र या ठिकाणी मिळतोय. या ठिकाणी पाहायला गेला तर पॉईंट टेबल ऑन असेल. 3 ऑल. नक्कीच दर्जेदार खेळ, दर्जेदार ब्लॉकिंग फसलं जात आहे. गुण मात्र मिळतोय यंग बॉयज संघाला. या ठिकाणी कुठेतरी कमबॅक करण्याची गरज असेल या ठिकाणी आंबेशेत संघाला. पण या ठिकाणी आंबेशेत संघाने जर आपलं पॉईंट टेबल ऑन केलं की त्या ठिकाणी रोखणं देखील तुम्हाला मुश्किल होईल. काय खेळ केला जातोय. पण मुन्नाची दर्जेदार लिफ्टिंग, काय लिफ्टिंग केली जाते. मुन्ना ऑन फायर. नक्कीच अटॅकिंग पॉवर टाकली जाते. काय खेळ केला जातोय दोन्ही संघांच्या दरम्यान. पुन्हा एकदा मुन्नाची दर्जेदार लिफ्टिंग. काय खेळाचं कौशल्य पाहायला मिळते. तेवढंच थोड उत्तर दिलं जातं यंग बॉयज संघाकडनं. दबाव म्हणजे काय या दबावाचं उत्तर दोन्ही संघाकडनं दिलं जातंय. अप्रतिम खेळ दोन्ही संघांच्या दरम्यान पाहायला मिळतोय. या ठिकाणी फसवलं जातंय. काय टेक केला जातोय सीएच कडनं. अटॅकिंग पॉवर ऑन फायर होतोय गेम. म्हणजे काय या गुणाला देखील तेवढंच महत्व दिलं जात आहे. काय दर्जेदार टेक केला जातोय. पुन्हा अटॅकिंग पॉवर होणार का नक्कीच प्रश्न पडलाय. या गुणाचं महत्व किती असेल. हा गुण कोणाला मिळणार त्याच्यापेक्षा हा गुण कसा मिळवणार. हा नक्कीच गुण फसलाय आणि गुण मात्र जातोय यंग बॉयजच्या पारड्यामध्ये. एका गुणाने पॉईंट टेबल ऑन असेल. 5-3. 5-3चा चाललेला खेळ. दबाव निर्माण करण्याची गरज असताना कुठेतरी यंग बॉयज संघ हावी ठरतो की काय असं चिन्ह पाहायला मिळते. या ठिकाणी मुन्नाकडनं चूक घडली जाते. चुकीला माफी नसेल. 6-3. नक्कीच वारंवार कुठेतरी चुका घडल्या जातात. 7-3. आता कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा पवित्र पाहायला मिळतंय. यंग बॉयज संघ या ठिकाणी कुठेतरी सर्व ठरताना दिसतोय. 4 गुणांची आघाडी पुन्हा एकदा लकी फॅक्टर ठरतोय. पट्टीचा वापर आणि या गुणाचं देखील महत्व केलं जात आहे. पुन्हा एकदा गुणांची आघाडी पाहायला मिळते. यंग बॉयज संघ ऑन फायर होताना दिसतोय. 8-3. 8-3. 8-3चा चाललेला खेळ. कुठेतरी कमबॅक करण्याची गरज असेल. या ठिकाणी कोणता खेळाडू ऑन होणार. पण या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय. स्मित हास्य पाहायला मिळतंय. पण त्या स्मित हास्याच्या पाठीमागे नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. कारण का सामना देखील तेवढाच महत्त्वपूर्ण असेल. या ठिकाणी पाहायला गेला तर एका साईडला असेल तर आंबेशेत संघ एक तगडा संघ. त्याला सामना करताना यंग बॉयज ब संघ एक मातब्बर नवीन उगवता तारा असलेला खेळाडू असलेला भरणा असलेला संघ या मैदानात आपला बोलबाला करताना पाहायला मिळतोय. पॉईंट टेबल ऑन असेल. 9-4. 9-4चा चाललेला खेळ. दबाव निर्माण कसा करणार याचं उत्तर येणारा काळच सांगून जाईल. पण दबाव या ठिकाणी यंग बॉयज संघाने निर्माण केला जातोय. दर्जेदार टेक म्हणावायला गेला. अटॅकिंग पॉवर. काय खेळ केला जातोय. या ठिकाणी गुण मात्र मिळतोय या ठिकाणी आंबेशेत संघाच्या खात्यामध्ये. 5-9. 5-9चा चाललेला खेळ. कुठे कुठे थोडं करून कमबॅक केला जातोय. नक्कीच गुणांची आघाडी या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच आंबेशेत संघ या ठिकाणी काय दर्जेदार ब्लॉकिंग केलं जात आहे आणि नक्कीच प्रयत्न फसला जातोय. संकेतकडनं चूक घडल्यानंतर कुठेतरी टेक करण्याची आवश्यकता होती ती देखील मात्र या ठिकाणी होत नाहीये. नक्कीच हा गुण मात्र मिळतोय यंग बॉयज संघाच्या पारड्यामध्ये. 10-5. नक्कीच या ठिकाणी ही चूक घडली जाते यंग बॉयज संघाकडनं. 6-10. 6-10चा चाललेला खेळ.
या ठिकाणी नक्कीच आंबेशेत संघाचा मातब्बर खेळाडू आता मैदानात येत होते. ऋषी ऑन फायर. नक्कीच ऋषीला या ठिकाणी ऑन व्हायची गरज असेल. ऋषी जर या मैदानात चालला तर नक्कीच बोलबाला वाजेल. या खेळाडूला देखील तेवढंच महत्त्व दिलं जात आहे आणि मैदानाच्या दिशेने या ठिकाणी आलेला दिसतंय. वेदांत याची थोडी कुठेतरी कमी दिसताना पाहायला मिळते. नक्कीच या मैदानाच्या दिशेने दर्जेदार सुंदरसा खेळ म्हणावा लागतोय. शांत गतीने चाललेला खेळ. राहुल कॉलगे ऑन फायर. राहुलचा दर्जेदार खेळ. संघासाठी कुठेतरी कमबॅक करण्याची गरज असेल. आंबेजोगाई संघाला या ठिकाणी पॉइंट टेबल ऑन असेल. पॉइंट टेबल झालंय ते 11-7. 11-7चा चाललेला खेळ. दबाव निर्माण करण्याची गरज. काय टेक केला जातोय. जबरदस्त. मित्रांनी देखील मन जिंकलं गेलंय. अप्रतिम खेळ म्हणावा लागतंय. यश ऑन फायर. अटॅकिंग पॉवर टाकला जातंय. या ठिकाणी टेकच्या अपेक्षेने फ्री चेंडू येतोय. राहुल कॉलगे ऑन फायर. नक्कीच या गुणाला देखील तेवढंच महत्त्व देणार का. अप्रतिम अटॅकिंग पॉवर टाकली जाते आणि तेवढंच दर्जेदार खेळ म्हणावा लागतोय. दर्जेदार मुन्नाचा टेक आणि या ठिकाणी चूक मात्र घडली जाते. गुड मित्र यंग बॉईज संघाला 12-7. नक्कीच 12-7 म्हटलं की कोणाचे 12 वाजले तर या ठिकाणी निश्चितपणाने आंबेशेत संघाचे 12 वाजले की काय याचं उत्तर येणारा काळ सांगेल. कारण का पहिला जो सेट जिंकलाय तोच संघ या ठिकाणी सामना जिंकलाय. या ठिकाणी गुण मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय आंबेशेत संघाकडनं. पॉइंट टेबल ऑन असेल. 8-12. 8-12चा चाललेला खेळ. दबाव निर्माण करण्याची गरज असेल. अप्रतिम खेळ आणि अटॅकिंग पॉवर सर्व्हिस पाहायला मिळते. 9-12. 9-12. 9-12चा चाललेला खेळ. आता कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय नक्कीच ऑल आंबेशेत संघ. पण पाहायला गेलं तर अजून देखील 3 गुणांची आघाडी असेल. कमबॅक कशाला म्हणतात याचं उत्तर जर पाहायचं असेल तर येणारा सामना हा चालू असलेला सामना पाहायला मिळेल. वा काय अटॅक केला जातोय. नक्कीच प्रज्वल ऑन फायर. एक उगवता तारा. नक्कीच अटॅकिंग पॉवर टाकली जाते. काय खेळाडू खेळतोय. मैदानाच्या दिशेने आग भोगतात तसा प्रयत्न केला जातोय. गुण मात्र मिळतोय या ठिकाणी यंग बॉईज संघाला. पॉइंट टेबल ऑन असेल. 13-9. 13-9चा चाललेला खेळ. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. काय दर्जेदार टेक म्हणावा लागेल. अप्रतिम असा अटॅकिंग पॉवर. पण या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय का या ठिकाणी पाहूया. निश्चितपणाने हा गुण पाहायला मिळतोय नक्कीच यंग बॉईज संघाच्या खात्यामध्ये. चौदा 9. 14-9चा चाललेला खेळ. कुठेतरी पहिला सेट कोण जिंकणार. कारण का कालच्या रजनीमधील आणि आजच्या रजनीमधील देखील तेच इतिहासपूर्व घडलं. ज्यानं पहिला सेट मारला तोच सामना जिंकला. म्हणजे लागोपाठचे दोन्ही सेट त्याच संघाने जिंकले गेलेत. हा देखील सेट महत्वाचा असेल. हा जर सेट जिंकला तर तोच सामना जिंकेल अशी प्रतीक्षा लाभलेली असेल मैदानाच्या दिशेनं. 14-9 या ठिकाणी वेदांत गोसाळे याचं देखील आगमन होत आहे. म्हणजे काय मैदानामध्ये हे नक्कीच खेळाचा आविष्कार निर्माण होणार का. नक्कीच कमबॅक कशाला म्हटलं जातं. नंतर वेदांत आणि ऋषी आल्यानंतर सामनामध्ये कोणता बदल घडतो याचं देखील तेवढंच महत्व असेल. नक्कीच वेदांतला खेळवलं जाते. वेदांत ऑन फायर. नक्कीच दर्जेदार टेक आणि काय या ठिकाणी मुन्नाचा खेळ पाहायला मिळतोय. यश याच्याकडनं मुन्नाला देखील दर्जेदार खेळवलं जात आहे. म्हणजे काय या ठिकाणी अटॅकिंग पॉवर वेदांतकडनं कोणत्याही प्रकारची चूक घडत नाही. गुण मात्र मिळतोय नक्कीच आंबेजोगाई संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल ऑन असेल. 10-14. 10-14चा चाललेला खेळ. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न. आंबेशेत 4 गुणांची अजून देखील पिछाडीवर असताना कमबॅक करण्याची गरज. आता पाहायला गेलं तर यंग बॉईज संघाचं पारडं जड होताना पाहायला मिळतंय. पॉइंट टेबल ऑन असेल. 15-10.
15-10चा चाललेला खेळ दबाव निर्माण करण्याची गरज असेल. दबाव 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 म्हणजे विजयाची वाटचाल करणारी पावलं. या ठिकाणी दबाव निर्माण केला गेला यंग बॉयज संघाकडनं. काय अप्रतिम खेळ केला जातोय. मुन्ना ऑन फायर. मुन्नाचा खेळ नक्कीच संघासाठी नक्कीच दर्जेदार गती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असेल. दबावाची उत्तर प्रतिपावलं देण्याचा प्रयत्न मुन्ना याच्याकडनं केला जातोय. नक्कीच सामन्यामध्ये देखील कमबॅक करण्याची गरज असेल. यंग बॉयज संघ काय खेळ खेळला जातोय. नक्कीच काय दर्जेदार. प्रज्वल ऑन फायर. काय खेळाडू चमकलाय पा. लहान वयात देखील तो नक्कीच मोठ्या मोठ्या संघांसमोर तगडं आव्हान स्वीकारत त्याला प्रत्युत्तर देण्याचं कार्य पार पडताना प्रज्वल ऑन फायर. नक्कीच प्रज्वलचं देखील म्हणावं तेवढं देखील कौतुक कमी असेल. पॉइंट टेबल ऑन असेल. 16-11 16-11चा चाललेला खेळ. कुठेतरी कमबॅक करावा लागेल आंबेच्या संघाला. नक्कीच या ठिकाणी फसला जातोय. कुठेतरी प्रशंसा केल्यानंतर जास्त हरभऱ्याच्या झाडावर चढला की काय अशी गती निर्माण झाली. पण नक्कीच तो हरभऱ्याच्या झाडावरनं खालीच उतरला आणि लगेच सामन्याच्या दिशेने पाहायला मिळते प्रज्वल ऑन फायर. नक्कीच प्रज्वलला नक्कीच खेळवणे गरजेचं असेल. नक्कीच संघासाठी ते काय टेक केला जातोय. अप्रतिम टेक या ठिकाणी जाफडेकर यांच्याकडनं केला जातोय. अप्रतिम खेळ या ठिकाणी वेदांकडनं देखील जबरदस्त टेक केला जातोय. या ठिकाणी आता ब्लॉक करण्याचा प्रयत्न होणार का. या ठिकाणी दर्जेदार या ठिकाणी मुन्नाला खेळवणार का. तर दर्जेदार खेळ या दोन्ही संघांच्या दरम्यान पाहायला मिळतोय. पाहूया दर्जेदार स्मॅश म्हणावा लागतोय. या ठिकाणी आता दर्जेदार लिफ्टिंग वेदांना खेळवलं जातंय. प्रयत्न फसला जातोय. गुण मात्र मिळतोय यंग बॉयजच्या पारड्यामध्ये. 17-12 17-12 17 म्हटलं की कोणासाठी होणार खतरा. या ठिकाणी खतरा निश्चितपणाने आंबेशे संघासाठी डोक्याची घंटा वाजवताना दिसतोय. पण पाहायला गेलं तर कमबॅक करावा लागेल. ऋषी ऑन फायर. काय खेळ खेळतो. अजून देखील 5 गुणांची आघाडी असताना या ठिकाणी प्रयत्न फसला जातो. या ठिकाणी मुन्ना ऑन फायर. नक्कीच मुन्नाला दर्जेदार खेळ करावा लागेल. हा जर सामना जिंकायचा असेल तर मुन्नाला कमबॅक करण्याची गरज असेल. 13-17 यानंतर होणारा सामना राजीवडा वर्सेस SK स्पोर्ट्स संघातील कर्णधारांनी नम्र विनंती असेल कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचंय. नक्कीच या गुणांनिशील पॉइंट टेबल ऑन असेल. 18-13 नक्कीच इतिहास या मैदानात घडलाय. ज्या संघाने पहिला सेट जिंकलाय त्या संघाने दुसरा सेट जिंकून नक्कीच विजयी वाटचाल केली आहे. नक्कीच पहिल्या सेटला तेवढं महत्व. ऋषी ऑन फायर. काय स्मॅशिंग पाहायला मिळते. 14-18 चाललेला खेळ नक्कीच धोक्याची घंटा वाजवताना दिसतोय. 4 गुणांची आघाडी दोन्ही संघांचे तुल्यबळ खेळ. नक्कीच गुण मात्र मिळतोय. ब्लॉकिंग फसली जाते. गुण मात्र मिळतोय यंग बॉयज संघाला. 19-14 19-14चा चाललेला खेळ. कमबॅक करण्याची गरज. अटॅकिंग पॉवर. काय सर्व्हिस केली जाते. यंग बॉयज संघ ऑन फायर. नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी गुंड्याला देखील खेळवलं जाते. गुंड्याला देखील मैदानात तेवढंच कमबॅक करण्याचं गरजेचं असेल. पाहायला गेलं तर दर्जेदार दोन्ही संघाच्याकडे काय अटॅकिंग पॉवर. या ठिकाणी नक्कीच अप्रतिम खेळ. नक्कीच या गुणाला महत्व दिला जातो का तर या गुणाचं महत्व नक्कीच असेल. या ठिकाणी फसवलं जातंय. नक्कीच हा गुण मिळतोय ऑल आंबेशेस संघाच्या पात्यामध्ये. 15-19 4 गुणांची आघाडी असेल. कमबॅक करताना पाहायला मिळतं आंबेशेस संघ. नक्कीच या ठिकाणी यश कडनं चूक घडली जाते. चुकीला माफी नसेल. हा गुण मात्र मिळतोय यंग बॉयज संघाच्या पारड्यामध्ये. 20-15चा चाललेला खेळ. 5 गुणांची आघाडी असेल. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. काय टेक केला जातोय. यामध्ये फसला जातोय. काय रणनीती आखली गेली आहे यंग बॉयज संघ यांच्याकडनं. नक्कीच हा गुणाला देखील तेवढंच महत्व दिलेलं. पॉइंट टेबल ऑन असेल. पॉइंट टेबल असेल. 21-15
नक्कीच 21-15चा चाललेला खेळ दबाव निर्माण करण्याची गरज या मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. आता कुठेतरी पिछाडीवर पाहायला मिळतंय आंबेचे संघ. कमबॅक करण्याची गरज असेल यंग बॉयज संघाला. यंग बॉयज संघ आता कुठेतरी जिंकण्याच्या पायरीवर असेल, पण तेवढा दर्जेदार खेळ अपेक्षित असेल. वाह, काय खेळ केला जातोय. या खेळानंतर कुठेतरी रोमहर्ष पाहायला मिळणार का? या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय. गुण मात्र मिळतोय यंग बॉयज संघाच्या पारड्यामध्ये. नक्कीच पारड्या जड होताना दिसतंय यंग बॉयज संघाचं. 22-15, 22-15, 22-15चा चाललेला खेळ. कमबॅक करण्याचा प्रयत्न. अटॅकिंग सर्व्हिस, काय सर्व्हिस केली आहे मित्रांनी. दबाव निर्माण. वेदांत घोसाळे याच्याकडनं चूक घडली जाते. 23-15. आता कुठेतरी पहिला सेट खिशामध्ये घालण्याचा प्रयत्न, म्हणजे आता देखील इतिहास होणार का? कारण का ज्या ज्या संघाने पहिला सेट जिंकलाय त्या त्या संघाने हा सामना जिंकलाय. या मैदानाचं वैशिष्ट्य असेल आणि त्या मैदानाचं वैशिष्ट्य पुसण्यासाठी सज्ज असेल का? तर या ठिकाणी अप्रतिम खेळ दोन्ही संघाकडनं केला जातोय. सेट पॉइंट असेल, सेट पॉइंट 15. काय दर्जेदार खेळ एका अनुभवी संघासोबत खेळताना कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळाचा पेशकश नमुना. या ठिकाणी चूक घडली जाते. गुण मात्र मिळतोय या ठिकाणी नक्कीच आंबेच्या संघाला. यानंतर होणारा सामना राजीवडा वर्सेस SK स्पोर्ट्स. चला त्वरित या संघ कर्णधार, नम्र विनंती असेल त्वरित यायचं आहे. यानंतर होणारा सामना आपला असेल. नक्कीच या ठिकाणी गुण मात्र मिळतोय ऑल अंबिशन संघाच्या पारड्यामध्ये. काय खेळ खेळला जातोय. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय अंबिशन संघाकडनं. अटॅकिंग पॉवर, दर्जेदार खेळ या ठिकाणी सेट मात्र जिंकला जातोय. नक्कीच यंग बॉयज ब संघाकडनं या ठिकाणी मैदानाचा बदल घडवला जातोय. SK स्पोर्ट्स आणि राजीवडा. चला त्वरित या. SK स्पोर्ट्स आणि राजीवडा. शेवटचा कॉल असेल. SK स्पोर्ट्स आणि राजीवडा. चला त्वरित या, धावत या. चला अभिधुडे आपल्या मार्गदर्शनाखाली या सामन्याचा नाणेफेक करून घ्या. चला या ठिकाणी मान्यवर नितीनजी ढेरे साहेब नक्कीच वेळात वेळ काढून आपल्या मैदानात आलेत. यांचं देखील बोलावं देखील तेवढं कौतुक कमीच असेल. आज क्रिकेट म्हटलं, व्हॉलीबॉल म्हटलं की नक्कीच त्यांची आवर्जून उपस्थिती असेल. SK स्पोर्ट्स, SK स्पोर्ट्स राजीवडा संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. SK स्पोर्ट्स नाणेफेक करून घ्यायची आहे. गौरांग SK स्पोर्ट्स आणि राजीवडा नाणेफेक करून घ्या. SK स्पोर्ट्सचा कर्णधारासाठी शेवटचा पुकार असेल. धावत या. SK स्पोर्ट्स शेवटचा पुकार असेल. जर या ठिकाणी आला नसाल तर SK स्पोर्ट्स कृपया आपली पुकारणी होते याची नोंद घ्या. SK स्पोर्ट्स नाणेफेक केली जाते आहे. एखाद्या संघाला पुकार केल्यावर खेळाडूंना देखील नम्र विनंती असेल शब्दाला मान आणि प्रत्येक वेळेला. आणि जर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी SK स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकली आहे, ग्राउंड स्वीकारले. चला पहिला सेट यंग बॉयज संघाने आपल्या खात्यामध्ये घेतलाय. नक्कीच दुसऱ्या सेटला देखील तेवढंच महत्त्व दिलं जाईल. नक्कीच फाटक स्कूलचे चवेकर सर यांचं देखील आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्यांना स्थानापन्न व्हायची गरज असेल. सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी नक्कीच व्हॉलीबॉल म्हटलं तर रत्नागिरीत
व्हॉलीबॉलची सुरुवात नक्कीच फाटक हायस्कूलच्या मैदानापासून झाली की काय. नक्कीच रत्नागिरीचा इतिहास असेल. व्हॉलीबॉल म्हणजे फाटक हायस्कूल हे नक्कीच गणित रत्नागिरीत बोलबाला केलं जातं. नक्कीच या ठिकाणी ऑन पॉइंट टेबल ऑन झालंय. फन लव नक्कीच दुसऱ्या सेटचा दबाव निर्माण करण्याचे राहुल ऑन फायर. या ठिकाणी चूक घडली जाते. चुकीला माफी नसेल. गुण मात्र मिळतोय यंग बॉयज संघाला. 1 ऑल. 1 ऑलचा चाललेला बरोबरीमध्ये सामना. या ठिकाणी कमबॅक करण्याची गरज असेल. काय खेळ खेळला जातोय. अप्रतिम खेळाचा पवित्रा आणि पेशकश नमुना मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. दबाव म्हणजे काय या दबावाची वाटचाल करताना पाहायला मिळतोय अभिजित. या ठिकाणी चूक मात्र या ठिकाणी नशीब देखील साथ देताना पाहायला मिळत नाही आहे. आंबेशेत संघाच्याकडनं थोडंसं निराशाजनक खेळ आज या मैदानात खेळायला पाहायला मिळतोय. पाहायला गेला तर यशाची यशोगता गाताना आज आंबेशेत संघ कुठेतरी एक पाऊल मागे आहे की काय असं नक्कीच म्हणावं लागेल. अप्रतिम दर्जेदार टेक या ठिकाणी केला जातोय. अटॅकिंग पॉवर नक्कीच आज नशिबात देखील या ठिकाणी साथ देत नाही आहे. म्हणजे आज नक्कीच आंबेशेत संघाचं पारडं आज हलकावणी देताना दिसतंय. म्हणजे काय दबाव म्हणजे काय दबाव 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 हे दबाव विजयाची वाटचाल करताना पाहायला मिळते यंग बॉयज संघ. यंग बॉयज संघ या ठिकाणी खरोखरच अप्रतिम खेळ. काय नवीन उगवते सितारे या मैदानात खेळताना गुण मिळतोय. या ठिकाणी मात्र यंग बॉयज संघाच्या निराशाजन्य खेळ नक्कीच आंबेशेत संघाकडनं पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ या ठिकाणी यंग बॉयज संघाकडनं केला जातोय. 4-1 4-1. नक्कीच या ठिकाणी प्रत्येक गुण या ठिकाणी दिला जातोय. अप्रतिम सर्व्हिस या ठिकाणी दर्जेदार टेक देखील केला जाते. अप्रतिम खेळाचा पेशकश नमुना. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. काय दर्जेदार कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आंबेशेत संघ ऑन फायर. मंडळाच्या वतीने एक खास सत्कार केला जातोय. रवी शिंदे सर्वांचे लाडके आणि मंडळासाठी नक्कीच कायमचा एक आधार असलेले रवी शिंदे यांचा देखील गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सन्मानित केला जातोय निमेश नायर यांच्या हस्ते. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्यात. ह्या मोठमोठ्या ट्रॉफ्या नक्कीच हा महाविजेता उपविजेताचा जो चषक दिलाय तो रवी शिंदे यांच्या हस्ते दिलाय. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत रवी शिंदेसाठी. हे मोलाचं कार्य नक्कीच कार्यरत करत असतात आणि या कार्याला देखील तेवढा सलाम असेल. चला सामन्याच्या दिशेने राहुल कॉलगे ऑन फायर. चूक घडली जाते का तर याचं उत्तर असेल यस. ह्या गोड मात्र मिळतोय ऑल आंबेशेत संघाला. 3-6. यानंतर होणारा सामना असेल राजीवडा वर्सेस SK स्पोर्ट्सचा. 7-3. नक्कीच दर्जेदार खेळ. या ठिकाणी चूक घडली जाते यंग बॉयज संघाकडनं. 4-7. अजून देखील 3 गुणांची आघाडी असेल यंग बॉयज संघाच्या खिशामध्ये. नक्कीच इतिहास काल रात्रीपासून ठरलेला आहे. ज्याने पहिला सेट जिंकला त्याने दुसरा सेट जिंकून विजय संपादन. 8-4. 4 गुणांची आघाडी असेल. नक्कीच या मैदानात इतिहास असा घडलाय कालच्या रजनीपासून मगाच्या सामन्यापर्यंत. ज्याने पहिला सेट जिंकलाय त्यानं लागोपाठचा दुसरा सेट जिंकून विजय संपादन केलाय. तर या सामन्यामध्ये तसंच काहीतरी घडणार का की इतिहास घडणार. तिसरा सेट लावला जाणार. यासाठी कमबॅक करण्याची गरज असेल. आंबेशेत संघाला कुठेतरी ऑन फायर होण्याची गरज असेल. आत्ताच्या क्षणी आंबेशेत संघाला कमबॅक करणे देखील तेवढंच गरजेचं असेल. कमबॅक करणार का तर या
ठिकाणी चूक घडली जाते, दबाव निर्माण झालाय या ठिकाणी. प्रत्येक क्षणाला दबाव निर्माण करण्याची ताकद दोन्ही संघातील खेळाडूंकडे पाहायला मिळते. दबाव म्हणजे काय तर दबाव हा विजयाची वाटचाल करणारी पावलं म्हणजे दबाव म्हटलं जातं. दबावाचं उत्तर देण्यासाठी सज्ज काय ब्लॉकिंग केलं जाते, वेदांत ऑन फायर, वेदांकडनं ब्लॉकिंग आणि या क्षणाला उत्तर दिलं जाते. म्हणजे तिसऱ्या सेटची पर्वणी उरणी लावण्याचा प्रयत्न केला जाणार का याचं उत्तर देखील या ठिकाणी दिलं जाईल. अप्रतिम दर्जेदार टेक म्हणावं लागेल. अटॅकिंग पॉवर, दर्जेदार ब्लॉक या ठिकाणी दर्जेदार टेक केला जाते ऋषीकडनं. या ठिकाणी क्लिअर चेंडू केला जाते मुन्नाकडनं, पण मुन्ना या ठिकाणी ऑन फायर होताना पाहिलं. शॉर्ट लिपचा वापर काय टेक केला जाते मुन्नाकडनं. या ठिकाणी पाहूया कोणाला करणं, वेदांत ऑन फायर, पण या ठिकाणी मात्र चूक घडली जाते. चुकीला माफी नसेल, गुण मात्र मिळतोय ऑल आंबेशेस संघाच्या खात्यामध्ये. गुण टेबल ऑन असेल, पॉईंट टेबल ऑन असताना पॉईंट टेबल असेल. 7-9 खेळ चाललेला असताना तिसरा सेट लावण्याची ताकद निर्माण करायची असेल तर कुठेतरी कमबॅक करण्याची गरज आहे. काय टेक केला जातोय, प्रयत्न फसतोय, नक्कीच गुण मात्र मिळतोय यंग बॉईज संघाच्या पारड्यामध्ये. 10-7 चाललेला खेळ, काय अप्रतिम खेळ खेळला जातोय दोन्ही संघाच्या दरम्यान. एका साईडला असेल नवीन उगावता सितारा संघ यंग बॉईज, त्याच्या सोबत असेल यंग ऑल आंबेशेस संघ. या ठिकाणी चूक मात्र घडली जाते, पण ती चूक देखील मोठ्या मनाने पोटामध्ये घातली जाते. या चुकीला माफी देखील नसेल, पण त्याचा अटॅकिंग पॉवर प्रयत्न फसला जातोय. या ठिकाणी गुण मात्र मिळतोय ऑल आंबेशेस संघाच्या खात्यामध्ये. पंचांचे निर्णय अंतिम असतील, काय या ठिकाणी पंचांचं निरीक्षण असेल, या पंचांचा देखील दाद दिली पाहिजे. अप्रतिम खेळ दोन्ही पंचांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चूक घडली जाते. वेदांतकडनं चुकीला माफी नसेल, या गुणानुसार पॉईंट टेबल ऑन असेल. पॉईंट टेबल पुढे सरसावताना 11-8 11-8चा चाललेला खेळ. दबाव निर्माण करण्याची ताकद कोणत्या खेळाडूकडे असेल तर या ठिकाणी निश्चितपणे सांगतो मुन्ना ऑन फायर. मुन्नाला या ठिकाणी खेळ रंगवावा लागेल तरच सामन्यामध्ये रंगत येण्याची गरज असेल. ऑल आंबेशेस संघाला जर जिंकायचं असेल तर मुन्नाला खेळावं लागेल. नक्कीच दर्जेदार खेळ या ठिकाणी अप्रतिम खेळ म्हणावा लागतोय. 15 जर्सी नंबर ऑन फायर ठरतोय. या का गुणानुसार पॉईंट टेबल ऑन होताना पॉईंट टेबल पुढे सरसावताना पॉईंट टेबल असेल 9-11. 9-11चा चाललेला खेळ इतिहास घडणार का, तिसरा सेट लागणार का, याच्यापेक्षा व्हॉलीबॉल खेळ जिंकणार का हे देखील तेवढंच महत्वाचं असेल. काय अटॅकिंग पॉवर, काय टेक केला जातोय, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला जातोय. लिबेरोच्या भूमिकेत झापडेकर ऑन फायर. सामन्याला महत्व देखील दिलं जातंय. एखाद्या तुल्यबळ संघाचा नावामध्ये गिनती होताना, एखाद्या नौक्या संघासमोर हरताना कुठेतरी हरताना तेवढी चाक असते, तेवढंच प्रत्युत्तर देण्याचं कार्य. पॉईंट टेबल असेल 12-9. 12-9चा चाललेला खेळ. दबाव, काय दर्जेदार लिफ्टिंग केली जाते यशकडनं. नक्कीच दर्जेदार टेक या ठिकाणी नक्कीच खेळवलं जाते. या ठिकाणी खेळ फ्री माइंड खेळला जातोय. शांत गतीने चाललेलं काय अटॅकिंग पॉवर. या ठिकाणी टेक मात्र फसतोय, गुण मात्र मिळतोय यंग बॉईज संघाच्या पारड्यामध्ये. पॉईंट टेबल ऑन असेल 13-9. 13-9चा चाललेला खेळ. आंबेशेस संघाला कुठेतरी कमबॅक करण्याची गरज असेल. धडधड वाढवणारा सामना. या ठिकाणी निश्चित पहिला सेट जिंकल्यानंतर कमबॅक करण्याची गरज. या ठिकाणी काय टेक केला जातोय, पण या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न फसला जातोय. या प्रयत्नाला यश येत ते यंग बॉईज संघाच्या पारड्यामध्ये. पॉईंट टेबल ऑन असेल यंग बॉईज संघाचा 14-9. नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न यंग बॉईज संघ या ठिकाणी सरस ठरताना. काय टेक या ठिकाणी चूक घडली जाते, काय जबरदस्त टेक केला जातोय आंबेशेस संघाकडनं. कमबॅक करणं, शॉर्ट लिपचा वापर, बॅकलिपने अटॅक केला जातोय. या ठिकाणी प्रयत्न पासला जातोय, गुण मात्र जातोय यंग बॉईज संघाच्या पारड्यामध्ये. राहुल कोलगे यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी स्मित हास्य आणि संघाला उत्स्फूर्त करण्याचं कार्य. नक्कीच यंग बॉईज अ संघाचे कोच म्हणून असलेले नक्कीच यंग बॉईज बी संघाकरताना खेळायला पाहायला मिळतात राहुल कोलगे. नक्कीच दर्जेदार
ऋषिकेश ऑन फायर, काय खेळतोय पण तेवढा ताकदीचा वापर केला जातोय ऋषिकडनं. दर्जेदार अटॅकिंग या ठिकाणी फसलं जात आहे. नक्कीच आज यंग बॉयज संघाचं पारडे जड दिसतंय. नक्कीच सोनिया याचा दिवस आज आला की काय. आंबेशेत संघासमोर एक तगडं आव्हान, काय चुरस खेळली जाते. अप्रतिम बुद्धी कौशल्याचा वापर केला जातोय. 16-9. नक्कीच आंबेशेत संघाला कमबॅक करण्याची गरज असेल. दबाव निर्माण झालेला आहे पण दबावाला प्रत्युत्तर देण्याची ताकद आंबेशेत संघाकडे कायमस्वरूपी असते. तीच का ताकद आता या ठिकाणी आवश्यक असेल. या ठिकाणी मुन्ना याचा बुद्धी चतुर्याचा खेळ पाहायला मिळतोय. एका गुणाने पॉइंट टेबल ऑन असेल. 10-16. 10-16चा चाललेला खेळ. काय खेळ रंगलाय पहा. व्हॉलीबॉलच्या पंढरीमध्ये गवळीवाड्याच्या मैदानामध्ये रंगलेला खेळ. नक्कीच साजेसा खेळ. या रजनीमधील कोणता खेळ जिंकणार त्यामध्ये तेवढंच इम्पॉर्टंट पेक्षा कोणता संघ जिंकणार याला देखील महत्त्व दिलं. काय टेक केला जाते, अप्रतिम टेक. या ठिकाणी प्रयत्न लिबरन देतील शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या ताकदीचा वापर करून प्रयत्न केला पण त्यामध्ये अयशस्वी ठरला. गुण मात्र जाते आंबेशेत संघाच्या पारड्यामध्ये. पॉइंट टेबल ऑन असेल. 11-16. 5 गुणांची आघाडी. 5 गुणांची आघाडी जर कमबॅक करण्यासाठी तेवढीच महत्त्वाची. शॉर्टलिपचा वापर काय टेक केला जातोय. अटॅकिंग पॉवर यशला नंतर ऋषीला खेळवला जातोय. दर्जेदार खेळ ऋषीकडनं केला जातोय. नक्कीच सामना जर जिंकायचा असेल तर कुठेतरी कमबॅक करण्याची गरज असेल. मुन्नाच्याकडनं ऋषी याला खेळवलं जातंय. तेवढा दर्जेदार दोन्ही संघातील खेळाडूंकडनं अप्रतिम खेळ म्हणावा लागतोय. दर्जेदार टेक आणि नक्कीच यशकडनं जबरदस्त लिफ्टिंग अटॅकिंग पॉवर. काय खेळ केला जातोय दोन्ही संघाच्या खेळाडूंकडनं अप्रतिमपणे. या ठिकाणी यंग बॉयज संघाचं पारडं जड आहे. काय खेळ खेळला जातोय. शेवटच्या क्षणापर्यंत ताकदीचा वापर केला जातोय. नक्कीच प्रज्वलचं बोलावं तेवढं कौतुक कमी असेल. अप्रतिम खेळ प्रज्वलकडनं केला जातोय. एका गुणांशी पॉइंट टेबल ऑन असेल. 17-11. यानंतर होणारा सामना असेल एसके स्पोर्ट्स वर्सेस राजीवडा. दोन्ही संघातील खेळाडूंनी तयार व्हायचं आहे. अप्रतिम खेळ. काय टेक केला जाते. दर्जेदार ब्लॉकिंग म्हणावं लागेल. ऑन फायर ऑन आंबेशेत संघ. नक्कीच त्याच्या समोर तगडं आव्हान देताना यंग बॉयज संघ. काय अटॅकिंग पॉवर. या ठिकाणी प्रयत्न चूक घडली जाते. चुकीला माफी नसेल. या गुणांनी पॉइंट टेबल ऑन असेल. 12-17. 12-17चा चाललेला खेळ. दबाव निर्माण करण्याची गरज. अटॅकिंग पॉवर. काय खेळ खेळला जातोय. राहुल कोलगेला देखील मैदानाच्या बाहेर असताना कुठेतरी मार्गदर्शन करण्याची गरज असेल. गुण मात्र मिळला जातोय या ठिकाणी आंबेशेत संघाच्या खात्यामध्ये. 13-17. या ठिकाणी खतरा म्हटलं 17 म्हटलं की खतरा निश्चितपणाने शब्द येतो पण खतरा या ठिकाणी कोणासाठी असेल. हा जर सेट जर आंबेशेत संघाने जिंकला तर नक्कीच या स्पर्धेतील इतिहास घडेल. आजच्या रजनीतील नक्कीच तिसरा सेट कालच्या दिवसात कोणी नाही लावला तो आंबेशेत संघ लावेल का याचं उत्तर आहे येणारा काय सांगेल. अटॅकिंग पॉवर. काय ब्लॉकिंग केलं जाते. दर्जेदार खेळ नक्कीच पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या दरम्यान. दर्जेदार टेक. या ठिकाणी अटॅकिंग पॉवर ऋषीला चालवलं जात आहे. नक्कीच काय या ठिकाणी चूक घडली जाते. नक्कीच कमबॅक केला जातोय. आंबेशेत संघाचं पारडं या ठिकाणी जड होताना पाहायला मिळते. पॉइंट टेबल ऑन असेल. 14-17. 3 गुणांची आघाडी असेल पण 3 गुणांची आघाडी कमबॅक करताना कुठेतरी आंबेशेत संघ दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय पण त्याच्या समोर एक तगडं आव्हान. यंग बॉयज संघ एक नवं उदाहरित म्हणजे नवा संघ, नवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ या मैदानात आपला खेळ रंगवताना पाहायला मिळतोय. चला अप्रतिम खेळ म्हणावा लागेल दोन्ही संघांच्या खेळांच्या दरम्यान. 14-17. 14-17चा चाललेला खेळ. कुठेतरी दबाव निर्माण करण्याची गरज असेल 3 गुणांची आघाडी असताना पण या ठिकाणी दबाव म्हणजे काय याचं उत्तर स्पष्टपणे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो आंबेशेत संघाकडनं. ऑन फायर होणार का. मुन्नाला कमबॅक करावाच लागेल. सामन्याला जर जिंकायचं असेल तर हा सेट देखील जिंकणे महत्वाचं असेल. काय अटॅकिंग पॉवर. प्रज्वल ऑन फायर. काय प्रज्वल खेळतोय. प्रज्वलचा दर्जेदार खेळ. अटॅकिंग पॉवर टाकली जाते. एक मातब्बर संघासमोर कडवी झुंज देताना प्रज्वल याचा एक
अविस्मरणीय खेळ या मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. दबाव निर्माण केला जातोय. नक्कीच यंग बॉयज संघाचं पारड जड करताना प्रज्वल नक्कीच संघासाठी मोलाची कामगिरी करते. ऋषी या ठिकाणी अटॅकिंग पॉवर काय खेळ खेळला जातोय ऋषीकडनं दर्जेदार खेळ या ठिकाणी मात्र फसला जातोय. या ठिकाणी आज आंबेचे संघाचं नशीब आज चालत नाहीये. नक्कीच आज कोणता दिवस कोणाचं तोंड बघून आलंय कळत नाहीये. पण या ठिकाणी कमबॅक करण्याची गरज असेल आंबेचे संघाला. पाहायला गेला तर एक तगड आव्हान यंग बॉयज संघासारखं तुम्हाला सामोरे जाताना कुठेतरी कमबॅक करण्याची गरज असेल. अटॅकिंग पॉवर वेदांतला आणलं जाते. वेदांत ऑन फायर. एका गुणाला पॉईंट टेबल ऑन असेल. आता कुठेतरी सामन्यामध्ये चुरस ईर्ष्या आणि मनामध्ये ताकद घेऊन मैदानामध्ये लढत देताना पाहायला मिळते. ऑल आंबेचे संघ पॉईंट टेबल ऑन असेल. 15-19 चाललेला खेळ दर्जेदार खेळ. या ठिकाणी ब्लॉकिंग करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. कारण का नक्कीच खेळायला गेलं तर सौरभ सारखा मातब्बर खेळाडू खेळत असताना कुठेतरी दबाव निर्माण करण्याची गरज असेल. नक्कीच अटॅकिंग पॉवर प्रयत्न फसला जातोय. गुण मात्र मिळतो आंबेचे संघाला. 16-19 3 गुणांची आघाडी असेल. कुठेतरी कमबॅक केला जाणार का? या सामन्यातील तिसरा सेट लावणार का? याचं उत्तर पाहायला मिळेल आंबेचे संघाकडनं. दर्जेदार खेळ पाहायला मिळते. अटॅकिंग पॉवर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रयत्न तर निश्चितपणाने 100% केले जातात. पण त्याला यश मात्र येतंय का? तर या ठिकाणी कमबॅक केला जातोय. नक्कीच कालच्या रजनीमधील आणि आजच्या रजनीमधील इतिहास घडवण्यासाठी आंबेचे संघ सज्ज झालाय असं वाटतो. कारण कमबॅक कसा करावा हा आंबेचे संघाकडनं वारंवार पाहायला मिळते. दबाव निर्माण केला जातोय. या दबावाचं उत्तर नक्कीच अटॅकिंग पॉवरने पाहायला मिळते. या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय. सौरभ ऑन फायर. डावकुरा शैलीचा हा अटॅक करणारा नक्कीच स्मॅशर नक्कीच या ठिकाणी अटॅक करून आपल्या संघाला सुस्थितीत नेण्याचं कार्य पार पाडलं जातंय. पॉईंट टेबल ऑन असेल. 20-17 दर्जेदार टेक वेदांतेचा चूक गळली जाते. या ठिकाणी अप्रतिम आणि नक्कीच हा गुण मिळतोय ऑल आंबेच्या संघाच्या खात्यामध्ये. 18-20 काय सामना रंगलाय. नक्कीच या रजनीमधील तिसरा सेट लावणार का? तिसऱ्या सेटची गरज असेल. प्रेक्षकांचं मन जिंकायचं असेल तर तिसऱ्या सेटचं कार्य आंबेच्या संघाला आपल्या उतरावं लागेल. काय दर्जेदार ठिकाणी खेळ पाहायला मिळते. पॉईंट टेबल ऑन असेल. या ठिकाणी जयघोष केला जातोय. नक्कीच हा आवाज नक्कीच या सामन्यामध्ये ताकद देणारा असू शकतो यंग बॉयज संघाकडनं. 21-18 चाललेला खेळ. दबाव निर्माण करण्याची गरज आहे. अटॅकिंग पॉवर वेदांतेच्याकडनं खेळ फसतोय. 22-18 मी सांगू इच्छितो कालच्या रजनीमधील आणि आजच्या रजनीमधील ज्या संघाने पहिले लागोपाठचे 2 सेट मारले तोच संघ या ठिकाणी मैदानात विजयी झालेत. म्हणजे कालच्या दिवसापासून आत्ताच्या क्षणापर्यंत तिसरा सेट आत्तापर्यंत लागलेला नाही. पण तो जर इतिहास करायचा असेल तर आंबेच्या संघाला हा सेट जिंकावा लागेल आणि त्या इतिहासाला नक्कीच इतिहासाचं ते पान उघडायची संधी निर्माण करावी लागेल. या ठिकाणी चांगला खेळ कमबॅक करावाच लागेल आंबेच्या संघाला. काय खेळ खेळला जातोय यंग बॉयज संघ. नवीन उभारता संघ, नवीन चेहऱ्यांचा संघ या ठिकाणी अप्रतिम खेळ करताना पाहायला मिळतंय. अटॅकिंग पॉवर दबाव निर्माण करण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातंय. वा काय दर्जेदार या ठिकाणी अटॅकिंग करण्याचा दर्जेदार अटॅक केला जातोय. काय ब्लॉकिंग आणि त्या ब्लॉकिंगला देखील प्रत्युत्तर. नक्कीच दर्जेदार खेळ या ठिकाणी गुण पाहूया मिळतोय. नक्कीच यंग बॉयज संघाच्या पारड्यामध्ये पॉईंट टेबल ऑन असेल यंग बॉयज संघाचा. 23-18 दबाव म्हणजे काय? दबाव म्हणजे विजयाची पावलं रोवताना आता कुठेतरी नक्कीच यंग बॉयज संघ पाहायला मिळतंय. नक्कीच दर्जेदार खेळ कमबॅक करण्याची गरज आहे. अटॅकिंग पॉवर दर्जेदार खेळ पण या ठिकाणी गुण मात्र मिळतंय ऑल आंबेचे संघाच्या पारड्यामध्ये. 19-23 सामना अजून देखील संपलेला नाहीये. सामन्यामध्ये कमबॅक केलं जातंय. जरा प्रेक्षक वर्गाला नम्र विनंती असेल, रस्त्यावर जे खेळाडू किंवा जे प्रेक्षक वर्ग गाड्या लावून कार्यक्रम बघतायत त्यांना देखील नम्र विनंती असेल, गाड्या बाजूला लावा आणि खेळाचा आस्वाद घ्या. या ठिकाणी नक्कीच मॅच पॉइंट 19 नक्कीच
मी बोललो कालच्या दिवसापासून ज्या ज्या संघाने पहिला सेट जिंकलाय संघाने दुसरा सेट जिंकलाय. म्हणजे या मैदानाची खासियत या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या संघाने पहिला सेट जिंकलाय त्याच संघाने या ठिकाणी सामना जिंकलाय. निश्चितपणे सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सामना जिंकतोय यंग बॉईज संघ. विजेता संघाला खूप खूप शुभेच्छा असतील आणि अपयशी संघाला देखील आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा असतील. येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडनं भरपूर चांगली मोठी कामगिरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. SK स्पोर्ट्स आणि राजीवडा चला मैदानाचा ताबा घ्या.